आता हा आहे सिलेबस कृषी विस्तारचा, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचा सिलेबस आहे. तर मी आहे ना याला 4 भागात विभागतो, म्हणजे हा तोडून दिलेला आहे पण मी याला 4 भागात विभाजन करतो ज्याच्यावर मेजॉरिटी क्वेश्चन जास्त आहेत. 4 भागात विभाजन करतो यामध्ये, म्हणजे 4 ते 5 भागात विभाजन करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचा अभ्यास व्यवस्थित का करायचा, कारण की बाकीचे जे विषय आहेत ना त्या विषयामध्ये डायरेक्ट फॅक्च्युअल विचारतात किंवा बाय कन्सेप्ट फिक्स आहे की सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्या फिक्स आहेत त्या बदलत नाहीत. पण एक्सटेन्शन मध्ये कसं असतं की अप्लाइड प्रश्न विचारला जातो. जरी तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल ना तर म्हणजे कृषी विस्ताराचा अंतिम उद्दिष्ट काय आहे, अंतिम उद्दिष्ट काय आहे जे की विजिबल नसतं, म्हणजे ऑप्शन मध्ये डायरेक्ट ग्रामीण विकास हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे कृषी विस्ताराचं. अशा अप्लाइड क्वेश्चन प्रत्येक ह्याच्यावर असतात. एक एक तरी क्वेश्चन आला आणि जर का आपण गडबडून चुकलो किंवा डेफिनेशन्स असतात आणि डेफिनेशन्स ह्या कधी कधी मराठीतून वाचतो आपण त्यामुळं कन्फ्युजन होऊन जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा हा इथपर्यंत एक सेक्शन होईल, कृषी विस्तार आणि कृषी विस्ताराची मूलतत्व. कृषी विस्तार आणि कृषी विस्ताराची मूलतत्व का, कारण की हे सुरुवात आहे सगळी, हे विस्ताराचं सगळं माहिती पाहिजे, विस्ताराचं सगळं माहिती पाहिजे. विस्ताराची मूलतत्व हे प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन, पहिलाच टॉपिक प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन. आपल्यासाठी खूप सोपं वाटते ते, आपण 2-2 पानं लिहिली आहेत त्याची प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशनची, फर्स्ट सेमिस्टरला जो कोर्स असतो तो. पण विस्ताराची मूलतत्व सगळ्यात पहिलं महत्वाचं, कृषी विस्तार. त्यामध्ये आता हे सगळे एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स मध्ये येतात, म्हणजेच आपल्या संदेश वहनाच्या पद्धती, एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स त्यामध्ये येतात. त्यामध्ये वैयक्तिक संपर्क, हे वैयक्तिक संपर्क, थोडं टायपिंग मध्ये मिस्टेक आहे, वैयक्तिक संपर्क. त्यानंतर कार्यालयीन इथपर्यंत हे इथं येतंय, वैयक्तिक संपर्क, गट संपर्क, समूह संपर्क, शेतीविषयक वाङ्मय, दृकश्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल एड्स आणि संगणक. इथपर्यंत एक पार्ट येतोय, पूर्णपणे एकच टॉपिक येतो इथपासून. आणि आतापर्यंत बघितलं ना तर यावर जास्त प्रश्न आहेत या पॉइंटवर, कारण की ग्रामीण स्तरावर विस्ताराची कामं करताना तुम्ही कोणकोणत्या टीचिंग मेथड्स कशा प्रभावीपणे वापरताल. ज्यावेळेस एक्सटेन्शनचा क्वेश्चन पेपर जो ज्या व्यक्तीला काढायला लावला असेल, म्हणजे जो प्रश्न विचारणारा असेल, तर तो म्हणेल की कृषी सेवक हा ग्रामीण स्तरावर काम करणार आहे, तर त्याला या गोष्टी विचारून काही महत्वाच्या नाहीत, त्याला अशा गोष्टी विचारल्या पाहिजेत की तो कसा पुढं यूज करेल. तर तुम्ही क्वेश्चन बघितलं ना तर रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, मेथड डेमॉन्स्ट्रेशन, एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स कोणकोणत्या आहेत, इंडिव्हिज्युअल मध्ये कोणत्या येतात, ग्रुपमध्ये कोणत्या येतात आणि मासमध्ये कोणत्या येतात, यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. यावर जास्त प्रत्येक शिफ्टला एक प्रश्न तुम्हाला दिसेल, एक दोन प्रश्न दिसतील. ओके, हे एक्सटेन्शन एजंट, हा एक्सटेन्शन एजंट त्याचे गुण, कर्तव्य, प्रकार आणि कार्यक्रमाचे नियोजन, म्हणजे ही एक्सटेन्शन प्रोग्राम प्लॅनिंग, एक्सटेन्शन प्रोग्राम प्लॅनिंग. आता यावर असे त्यांनी स्टेप्स वगैरे विचारलं नाहीत, ते काय विचारतात की पुढचं काय बाबा, काय गरजेचं आहे, हे प्रोग्राम प्लॅनिंग का गरजेचं आहे, गरज काय, त्याचा उद्दिष्ट काय, एक लाईन मध्ये आन्सर, एक लाईन मध्ये आन्सर अपेक्षित असते, त्याची गरज काय आहे. हे दोन एकत्र करेल मी, आणि योजना, विकास योजना आणि ऍक्ट, या विकास योजना पण आपण इन डिटेल मध्ये घेणार आहोत. विकास योजना आपण इन डिटेल मध्ये घेणार आहोत. ओके, विकास योजना आपण इन डिटेल मध्ये घेणार आहोत. आणि हे महत्वाचे शेतीविषयक कायदे, असे 4 ते 5 मुद्द्यामध्ये एक्सटेन्शनचा सिलेबस तुटतो. 4 ते 5च पॉइंट आहेत, जे की हे खूप असं वाटतं की खूप मोठं गिचमिट काला करून दिलंय, तसं काही नाहीये, एकदम सोपं आहे. प्रिन्सिपल आहेत, एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स आहेत, आणि प्रोग्राम प्लॅनिंग आहे, योजना आहेत आणि कायदे आहेत, एवढंच आहे. यावर जर का 11-12 पॉइंट धरलं, म्हणजे 8-9-10 मुद्दे धरले एक्सटेन्शनचे, तर प्रत्येक पॉइंट बाबा 2-3 क्वेश्चन यायचं म्हणलं, सगळ्यात पूर्ण सिलेबस मध्ये 2-3, यावेळेस जर का 2-3 प्रश्न यायचे म्हणले तर एक क्वेश्चन 100% हा एक्सटेन्शन टीचिंग मेथड्सवर असणारच.
म्हणजे तुम्ही आता लिहूनच घ्या की हा मुद्दा बघा ना किती मोठा टाकलाय. हा इथून 7.1 पासून जो चालू होतोय तो हा संगणक वगैरे सगळं त्यामध्येच येतं. 7.6 पर्यंत एक्सटेन्शन टीचिंग मेथड्सच आहेत. म्हणजे 6 पॉइंट हे फक्त टीचिंग मेथडशी संबंधित आहेत. म्हणजेच की गावामध्ये तुम्ही कसं एखादी टेक्नॉलॉजी आली तर ती कशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार प्रभावीपणे, तर ते एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स आहेत. तर यावर प्रश्न विचारायचे चान्सेस जास्त आहेत एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स. आणि ते प्रश्न कोणते येतील हे पण म्हणजे मागं आले तर त्याचं पुढचं अनालिसिस ठरलं तर ते आपण पुढं चर्चा करू. विकास योजना आहेत आणि खालचा विषय. ओके, हा होता सिलेबस. आता आपण सुरुवात करू. कृषी विस्तार किंवा विस्तार शिक्षण, एक्सटेन्शन एज्युकेशन आणि त्यामध्ये ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन. तर विस्तार शिक्षण म्हणजे काय, म्हणजे एक नॉर्मली आपण असं कन्सेप्ट धरू नुसतं विस्तार म्हणजे काय किंवा एक्सटेन्शन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय एक्सटेन्शन, असं मनात प्रश्न येतो. किंवा विस्तार म्हणजे काय, काय करायचं विस्तारामध्ये, की एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखादी वस्तू, एवढंच लक्षात ठेवा आपण एक्सटेन्शन कॉर्ड वापरतो, एक्सटेन्शन केबल वापरतो, तर ती काय करते की आपल्याला अजून जास्त अंतरापर्यंत पोहोचवते. ओके, आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एखादी गोष्ट न्यायची आहे, एवढी डोक्यात पहिल्यांदा डेफिनेशन तयार करा. म्हणजे जी केमिस्ट्री ना एक्सटेन्शनच्या म्हणजे एक्सटेन्शन कडे बघताना जी डोक्यात केमिस्ट्री तयार करायची ना तर ती अशी तयार करा की आपण एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातोय, म्हणजे विस्तार करतोय. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातोय म्हणजेच विस्तार करतोय. की येते लक्षात, एखादी गोष्ट एक नॉर्मल आपण डोक्यात एखादी केमिस्ट्री घेतली की काय एक्सटेन्शन, तर आपण एक्सटेन्शन करतोय एखाद्या ठिकाणाहून एखादी गोष्ट दुसरीकडे घेऊन जातोय, एवढंच एक्सटेन्शन समजून घ्या. ओके, एवढंच एक्सटेन्शन समजून घ्या. आता पुढची गोष्ट, एक्सटेन्शन म्हणजे काय, हा एक लॅटिन वर्ड आहे. लॅटिन वर्ड आहे हा, लॅटिन वर्ड आहे. एक्स म्हणजे आउट आणि टेन्शन म्हणजे स्ट्रेचिंग. एक्स म्हणजे आउट आणि टेन्शन म्हणजे स्ट्रेचिंग. तर आता विस्तार म्हणजे काय, फक्त बघा, स्वतःला असलेले ज्ञान किंवा माहिती दुसऱ्याला देणे, म्हणजेच आपण एक्सटेन्शन करतोय. आता मी समजा इथे एखादी टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगतोय, एखादी टेक्निक तुम्हाला सांगतोय, काय असेल ते एखादी तरी, तर मी ते एक्सटेन्शन करतोय ना. मी कुठून तरी नॉलेज घेऊन आलोय आणि ते तुम्हाला सांगतोय, म्हणजे ते पण एक प्रकारचं एक्सटेन्शन आहे. एखादी पण टेक्निक असू द्या, अभ्यासाची पद्धत काही पण असू द्या, तर ते एक मी एक्सटेन्शन करतोय, तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, एक्सटेन्शन करतोय. ओके, स्वतःला असलेले ज्ञान किंवा माहिती दुसऱ्याला देणे किंवा लोकांच्या जीवनाच्या दर्जात शाश्वत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्याच्या क्षमतांचा विकास घडवून आणणारे शास्त्र, त्या क्षमतांचा विकास घडवून आणणारे शास्त्र म्हणजे विस्तार. आता एक्सटेन्शन प्रॉपर डेफिनेशन, एक्सटेन्शन इज अ प्रोग्राम अँड प्रोसेस. ही प्रोग्राम आहे आणि प्रोसेस हेल्पिंग पीपल, म्हणजे काय म्हणतात, हेल्पिंग विलेज मधले जे पीपल आहेत त्यांना, विलेज पीपल टू हेल्प देमसेल्स increasing their production to raise their general standard of living. आपण एखादी टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवतोय. एक्सटेन्शनची नुसती विस्ताराची डेफिनेशन पण विचारू शकतील. विस्तार म्हणजे काय, नुसती विस्ताराची डेफिनेशन्स पण विचारू शकतील. विस्तार म्हणजे काय बघा, हे म्हणजे हे असं वाटत असेल की खूप सोपं चाललंय, पण ते तिथं सोपंच येणार आहे खूप. विस्तार म्हणजे काय हे विचारू शकतील. विस्ताराची डेफिनेशन काय असू शकते, तर मराठीतून विचारतील, इंग्रजीमध्ये ही प्रोग्राम अँड प्रोसेस हेल्पिंग विलेज पीपल टू हेल्प देमसेल्स इन्क्रीजिंग देअर प्रोडक्शन हे ते. ओके, आता एक्सटेन्शन. आता एज्युकेशन म्हणजे काय बघू आपण. एज्युकेशन म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ डिझायरेबल चेंजेस इन ह्युमन बिहेवियर. म्हणजे शिक्षण देऊन आपण त्यांना त्यांच्या बिहेवियर मध्ये चेंजेस आणायचे आपल्याला, बरोबर. डिझायरेबल चेंजेस आणायचे आपल्याला, त्यांच्या डिझायरेबल चेंजेस आणायचे त्यांच्या बिहेवियर मध्ये.
परत शिक्षण म्हणजे काय बघा, आता थोडं मराठीतून घेतोय. स्वतःच्या वर्तनामध्ये प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक, स्वतःच्या वर्तनामध्ये प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक कायमस्वरूपाचा घडवून आणलेला बदल होय म्हणजे शिक्षण. बघा, नुसती एज्युकेशनची डेफिनेशन पण विचारू शकतील, इंग्रजीमध्ये असेल तर ही येऊन जाईल, म्हणजे मराठी मीडियम मधून अभ्यास करतायत त्यांच्यासाठी डेफिनेशन अजून एक आहे. ही एक प्रक्रिया आहे. काय? ही एक प्रक्रिया आहे जी की मनुष्यांच्या क्षमतेचा अशा तऱ्हेने विकास केला जातो. या प्रक्रियेमध्ये मनुष्यांच्या क्षमतेचा अशा प्रकारे विकास केला जातो की त्याच्या समोरील परिस्थितीशी व्यवस्थित सामोरा जाऊ शकतो. शिक्षणामुळं तुम्ही तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांना योग्यरित्या सामोरे जाता. बरोबर, जेवढं शिक्षण कमी तेवढे विचार करायची पद्धत कमी. म्हणजे जर का वाद झाले तर शिकलेला माणूस विचार करून शांत राहतो, पण ज्याला शिक्षण नसतंय ते भांडण करत बसतंय. येतंय फक्त शिक्षण. आपण एक्सटेन्शन बघितलं. एक्सटेन्शन काय सांगतंय की एखादी टेक्नॉलॉजी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचे. आणि शिक्षण म्हणजे काय की प्रोडक्शन ऑफ डिझायरेबल चेंजेस इन ह्युमन बिहेवियर. मग आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर काय होईल? एक्सटेन्शन एज्युकेशन. दोघांचं कॉम्बिनेशन काय केलं? एक्सटेन्शन जी केमिस्ट्री तयार झाली तुमच्या डोक्यात की एक्सटेन्शन म्हणजे काय की आपल्याला एखादी टेक्नॉलॉजी किंवा काही एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहे आणि त्या शेतकऱ्याचा विकास करायचा आहे. आणि त्याचं शिक्षण की बाबा ते कसं करणार म्हणजेच एक्सटेन्शन एज्युकेशन. आता थोड्या डेफिनेशन्स बघा इंग्रजीमध्ये, मराठीत पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे आपण. एक्सटेन्शन एज्युकेशन काय? ही एक प्रोफेशनल मेथड आहे. प्रोफेशनल मेथड आहे कशाची? नॉन फॉर्मल एज्युकेशनची. एक्सटेन्शन एज्युकेशन प्रोफेशनल मेथड आहे नॉन फॉर्मल एज्युकेशन. विचारतात की बाबा कसलं एज्युकेशन आहे एक्सटेन्शन एज्युकेशन? नॉन फॉर्मल एज्युकेशन आहे. कारण की जे काय सोर्स आहे मराठीमधून तर त्या मराठीमधल्या सोर्समध्ये नाही ही गोष्ट. नॉन फॉर्मल टू ब्रिंग डिझायरेबल चेंजेस इन नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड. ओके, काय करायचंय? डिझायरेबल चेंजेस करायचे आहेत. कशामध्ये? नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड, अंडरस्टँडिंग ऑफ रुरल पीपल. नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड अँड अंडरस्टँडिंग ऑफ रुरल पीपल टू इम्प्रूव्ह देअर काय सोशल, इकॉनॉमिक, सायकोलॉजिकल स्टेटस. सगळंच या डेफिनेशन मध्ये सगळं इन्क्लूड होतंय. काय करायचंय आपल्याला. आणि एक्सटेन्शन एज्युकेशन काय? मी तुम्हाला काय सांगितलं की एक्सटेन्शन म्हणजे काय की सोप्या भाषेत एका ठिकाणून दुसऱ्याकडे आपल्याला टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करायची आणि त्या टेक्नॉलॉजीद्वारे टोटल आपण शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे समजून घ्या. आणि त्याचं शिक्षण. मग काय एक्सटेन्शन एज्युकेशनची प्रॉपर डेफिनेशन काय येईल की ही एक प्रोफेशनल मेथड आहे जी की नॉन फॉर्मल एज्युकेशनची. ती काय करते की ब्रिंग डिझायरेबल चेंजेस इन नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड, अंडरस्टँडिंग ऑफ द रुरल पीपल. काय? टू इम्प्रूव्ह देअर सोशल, इकॉनॉमिक अँड सायकोलॉजिकल स्टेटस. ओके, आता नेक्स्ट अजून एक डेफिनेशन बघा. एक्सटेन्शन एज्युकेशन हे टाइप ऑफ एज्युकेशन आहे. कसलं? विच स्ट्रेच्ड आउट into the villages, stretch out into the villages and field beyond the limit of schools and colleges. म्हणजे हे एक एज्युकेशन देतोय आपण, एज्युकेशन देतोय पण ते एक स्कूल किंवा कॉलेजमध्ये जसं एज्युकेशन दिलं जातं तसं नसतंय ते. म्हणजे त्या लिमिटच्या बियॉन्ड असते, त्या लिमिटच्या बियॉन्ड असते. विच फॉर्मल टाइप ऑफ एज्युकेशन इज नॉर्मली कन्फाइंड. म्हणजे जिथं फॉर्मल टाइप ऑफ एज्युकेशन दिलं जातं स्कूल कॉलेजेसमध्ये त्याच्या व्यतिरिक्त हे शिक्षण असते एक्सटेन्शन एज्युकेशन. एक आउट ऑफ स्कूल सिस्टीम एज्युकेशन असते. येते लक्षात? हे एक आउट ऑफ स्कूल सिस्टीम एज्युकेशन असते. आता हे मराठी थोडं. विस्तार शिक्षण. विस्तार शिक्षण काय की
लोकांना पटतील अशा पद्धतीने, लोकांना पटतील अशा पद्धतीने सुधारित पद्धतीचे ज्ञान देणारी, बघा, सुधारित पद्धतीचे ज्ञान देणारी व त्याच्या विशिष्ट स्थानिक परिस्थितीनुसार, सुधारित पद्धतीने ज्ञान देणारी व विशिष्ट स्थानिक परिस्थितीनुसार त्यांना निर्णय घ्यायला मदत करणारी शैक्षणिक प्रक्रिया म्हणजे विस्तार शिक्षण. बरोबर. त्या दोन डेफिनेशन्स होत्या. ही एक डेफिनेशन मराठीतून आहे, काय की लोकांना पटतील अशा पद्धतीने, म्हणजे त्यांना जी योग्य वाटेल त्या टीचिंग मेथड्सने आपण त्यांना टीच करायचं, शिकवायचं आणि सुधारित पद्धतीचं ज्ञान द्यायचं त्यांच्या विशिष्ट स्थानिक परिस्थितीनुसार. विशिष्ट स्थानिक परिस्थितीतून त्यांना निर्णय घ्यायला मदत करणारी शैक्षणिक प्रक्रिया म्हणजे विस्तार शिक्षण होय. सोपं आहे मराठीत असल्यामुळं. आता विस्तार शिक्षण अजून काय येईल की शेत घर सामुदायिक संस्था, म्हणजे जे आपलं फार्म, होम आणि सामुदायिक संस्था आहेत, सुधारण्याच्या पद्धती शिकून त्याद्वारे जास्त चांगल्या तऱ्हेने जगायचे कसे हे ग्रामीण लोकांना शिकवणारी प्रक्रिया म्हणजे विस्तार शिक्षण. म्हणजे त्यांचं जे काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं इम्प्रूव्ह करायचं हे शिकवणारं जे काय शिक्षण आहे ते विस्तार शिक्षण. म्हणजे कधी कधी काय होतं की कृषी विस्ताराची कामं दिसतच नाहीत, म्हणजे असं म्हणतात की कृषी विभाग काही कामच नाही करत. येते लक्षात, कृषी विभाग कामच नाही करत म्हणजे आम्हाला तर माहितच नाही. प्रत्येक जण गावातलं काय म्हणतो, आम्हाला तर कृषी सहाय्यकच माहित नाही, गावात काय काम चालतं आम्हाला माहितच नाही. पण कसं होतं ना की कृषी विभाग आहे ना हा, म्हणजे कृषी विभागाद्वारे 90% काम हे विस्ताराचं केलं जातं, म्हणजे हे विस्तार शिक्षणाचं काम केलं जातं. तर ज्यावेळेस आपण, दुसरं उदाहरण देतो, ज्यावेळेस आपण बंधारा बांधतो, एखादा बंधारा बांधला तर त्यामध्ये पाणी साठतं आणि आजूबाजूच्या विहिरीचं पाणी वाढतं. ओके, आजूबाजूच्या विहिरीचं पाणी वाढतं, तर हा काय झाला, विजिबल रिझल्ट झाला की हा पाणी वाढलंय, पाणी साठा झालाय, पाणी वाढलंय बंधारा बांधल्यामुळं, तर बंधाऱ्यामुळं एवढं एवढं झालं. पण या विस्तार शिक्षणाचा रिझल्ट विजिबल नसतो, किंवा मी आता तुम्हाला नॉलेज दिलं तर त्याचा रिझल्ट विजिबल नसणार आहे. म्हणजे एक्सटेन्शन टेक्नॉलॉजी तुम्हाला प्रोव्हाइड केली तर त्याचा रिझल्ट विजिबल नसतो, किंवा ब्रॉडबँड फरो म्हणजे बीबीएफ तंत्रज्ञान प्रोव्हाइड केलं, सीड ट्रीटमेंटचा डेमो दिला, अशा काही टेक्नॉलॉजी देतो, त्याचे रिझल्ट विजिबल नसतात. त्यांच्या अंतिम उद्दिष्ट काय होतो की त्यांचा विकास होतो, ग्रामीण विकास हा अंतिम उद्दिष्ट ध्येय साध्य होतं, अंतिम ध्येय साध्य होतं. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा की अंतिम ध्येय काय विस्ताराचं, ग्रामीण विकास म्हणजेच फार्मर डेव्हलपमेंट, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करायचं हे असतं. आता हे थोडक्यात घेऊया पटदिशीने. एज्युकेशनचे 3 प्रकार येतात. यावर एक प्रश्न येतो की एज्युकेशनचे कोणकोणते प्रकार येतात आणि एक्सटेन्शन एज्युकेशन कोणता प्रकार आहे, ह्यावर प्रश्न विचारतो. एक्सटेन्शन एज्युकेशन इज डॅश 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 असा प्रश्न येतो, खाली फॉर्मल, इनफॉर्मल, नॉन फॉर्मल असे ऑप्शन येतात. तर इनफॉर्मल एज्युकेशन म्हणजे अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षण आपण घेत राहतो. अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय की आपला जन्म झाल्यापासून आपण मरेपर्यंत ज्या काही गोष्टी शिकत राहतो आपल्या आई वडिलांपासून, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये ज्या शिकतो ते असतंय अनौपचारिक शिक्षण, इनफॉर्मल. जी काय लाईफ लॉंग एज्युकेशनल प्रोसेस असते, ही एक लाईफ लॉंग एज्युकेशन प्रोसेस असते, त्याला अनौपचारिक शिक्षण म्हणतात. लाईफ लॉंग एज्युकेशन प्रोसेस असती, हे समजून घ्या फक्त. प्रश्न पुढच्या ह्याच्यावर येतो. फॉर्मल एज्युकेशन. फॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय की यामध्ये जे आपण शाळेत शिक्षण घेतो ना, शाळा एज्युकेशन, एखाद्या इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर मध्ये आपण शिक्षण घेतो, 1ली 2री 3री 4थी 12वी पर्यंत, नंतर डिप्लोमा, यूजी, पीजी असं कंप्लीट करतो. ते जे एज्युकेशन असते ते फॉर्मल एज्युकेशन असते. हे हायली इन्स्टिट्यूशनलाइज्ड असते, युनिफॉर्म, फुल टाइम आणि क्रोनॉलॉजिकली ग्रेडेड. या सगळ्या गोष्टी हायरार्चिकली असते, समजते. औपचारिक शिक्षण फक्त समजून घ्या. औपचारिक शिक्षण हे झालं एज्युकेशन इन स्कूल अँड कॉलेजेस. अनौपचारिक शिक्षण, औपचारिक शिक्षण, आणि तिसरं नॉन फॉर्मल एज्युकेशन.
आता बघा, आपण फॉर्मल बघितलं, इनफॉर्मल बघितलं, आता नॉन फॉर्मल एज्युकेशन. नॉन फॉर्मल एज्युकेशन मध्ये काय येतं, हे ऑर्गनाइज्ड आणि सिस्टमिक एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी असते. ओके, म्हणजे थोडी फॉर्मलच असते, पण आउटसाइड द स्कूल सिस्टीम असते यामध्ये. आउटसाइड द फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम असते. येते का लक्षात? आउटसाइड द फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम म्हणजे जे सकाळी शाळा भरणार 10 वाजता, त्यानंतर प्रार्थना होणार, लेक्चर होणार, मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल असे जे लेक्चर होणार, हे सगळं इन्स्टिट्यूशनलाइज्ड असते, फॉर्मल स्ट्रक्चर असते. पण यामध्ये तसं नाहीये, फॉर्मल स्ट्रक्चर नसते. हे आउटसाइड द फ्रेमवर्क ऑफ फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम टू प्रोव्हाइड सिलेक्टेड टाइप ऑफ लर्निंग. म्हणजे त्या फार्मरला कोणतं नॉलेज गरजेचं आहे, सिलेक्टेड टाइप ऑफ लर्निंग टू पर्टिक्युलर सब ग्रुप ऑफ पॉप्युलेशन ऑफ अडल्ट एज वेल एज चिल्ड्रन अकॉर्डिंग टू देअर नीड. अकॉर्डिंग टू देअर नीड. मग हे एक्झाम्पल काय येतो याचा, एक्सटेन्शन एज्युकेशन. तर प्रश्न विचारताना एकदम सोपा प्रश्न विचारला जातो की एक्सटेन्शन एज्युकेशन इज डॅश डॅश डॅश, फॉर्मल, इनफॉर्मल, नॉन फॉर्मल, ऑल ऑफ द अबव. हा प्रश्न लय आवडता प्रश्न आहे. म्हणजे हा असा बेसिक क्वेश्चन आहे की माहिती पाहिजे एकदम जनरल. असं नाही की बाबा सिलेबसलाच असलं पाहिजे किंवा काय. वरती दिले ना ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, तर आपल्याला माहिती पाहिजे, एवढं तर माहिती पाहिजे. एकदम सोपा प्रश्न येणार की बाबा एक्सटेन्शन एज्युकेशन इज डॅश डॅश, आपल्याला माहिती पाहिजे. इट्स नॉन फॉर्मल एज्युकेशन. त्यासाठी हे सगळं घेतलं, तिन्ही पण फॉर्मल, इनफॉर्मल आणि नॉन फॉर्मल. त्यासाठी घेतलं की त्यातील फरक समजावा, एज्युकेशनचा फरक समजावा. आता उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन. ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतात एक्सटेन्शन एज्युकेशनचे? उद्दिष्ट की कसं होतं, आतापर्यंत प्रश्न बघितले ना, तर त्यांनी अप्लाइड क्वेश्चन्स विचारलेत की बाबा याचं असं केलं तर काय होईल, एकदम एका लाईन मध्ये, आणि आन्सर बी 1-2-3 शब्दामध्ये तुम्ही क्वेश्चन्स बघितले असतील तर एक्सटेन्शन एज्युकेशनचे तुम्हाला उद्दिष्ट माहिती पाहिजेत की काय आहेत, अंतिम उद्दिष्ट काय आहेत. हे 4 उद्दिष्ट आहेत जे महत्वाचे आहेत. हे 4 उद्दिष्ट आहेत जे महत्वाचे आहेत. ऑब्जेक्टिव्हची डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्ह आर एक्सप्रेशन ऑफ एंड टुवर्ड्स विच आवर एफर्ट्स आर डायरेक्टेड. ही ऑब्जेक्टिव्हची डेफिनेशन आहे. तर आपण बघूया की सगळ्यात पहिल्यांदा असिस्ट पीपल म्हणजे लोकांना मदत करतात. काय एक्सटेन्शन एज्युकेशनचं ऑब्जेक्टिव्ह काय येऊ शकतं की लोकांना मदत करणे. कशासाठी? की त्यांच्या काय गरजा आहेत, फेल्ट आणि अनफेल्ट नीड, अनालाइज देअर प्रॉब्लेम्स, देअर फेल्ट अँड अनफेल्ट नीड. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना शोधायला मदत करतात की बाबा असिस्ट पीपल, लोकांना मदत करणे. दुसरं डेव्हलप लीडरशिप. लीडरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय की कसं होतं की कान टोचावे सोनाराने. म्हणजेच आपण किती जरी सांगितलं ना समजून, तर ते ऐकणार नाहीत, पण गावातल्या एखाद्या व्यक्तीने समजून सांगितलं ना तर ते लवकर ऐकतील. तर आपल्याला लीडरशिप डेव्हलप करावी लागते गावामध्ये. एखाद्याला लीडर बनवावं लागतंय आणि त्याला ती टेक्नॉलॉजी सांगावी लागते, तोच गावात सगळ्यांना सांगतोय. तर हे उद्दिष्ट असू शकतं टू डेव्हलप लीडरशिप अमंग द पीपल अँड हेल्प देम ऑर्गनायझिंग टू सॉल्व्ह देअर प्रॉब्लेम. ओके. तिसरं असू शकतं डिसेमिनेट इन्फॉर्मेशन. सगळ्यात मेजर उद्दिष्ट. एक्सटेन्शन मी सांगितलं, एक्सटेन्शन आणि एज्युकेशनचं कशी लिंक आहे, एक्सटेन्शन एज्युकेशन कसं चालतंय. तर डिसेमिनेट इन्फॉर्मेशन, आपल्याला इन्फॉर्मेशन डिसेमिनेट करायची, जी काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत त्या डिसेमिनेट करायच्यात. कशाला? रिसर्च किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन सच मॅनर, कशाचं पीपल वुड ऍक्सेप्ट अँड पुट इन टू ऍक्च्युअल वर्क. लोकांनी ती ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि ऍक्च्युअल याच्यात वापरली पाहिजे. ओके. लोकांना मदत करायची, लीडरशिप डेव्हलप करायची, इन्फॉर्मेशन डिसेमिनेट करायची, आणि चौथं ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं येतं आपलं की जे काय शेतकऱ्यांच्या गरजा आहेत, म्हणजे ऍक्च्युअल नीड काय आणि लॅबोरेटरीमध्ये रिसर्च काय चाललाय, याचं व्यवस्थित कनेक्शन ठेवायचं.
किंवा शेतकऱ्यांना गरज असते दुसरीच, रिसर्च चाललेला असतो तिसराच, आणि त्यांना काय संबंध लागत नाही. त्यामुळं कीप द रिसर्च वर्कर इन्फॉर्म द पीपल. कशासाठी? पीपल्स प्रॉब्लेम, म्हणजे लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत ना ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे आहेत ऑब्जेक्टिव्ह. हे का सांगितले की माहिती पाहिजेत एक्सटेन्शन एज्युकेशनचे. आणि यावर एक प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे एक लेवल्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह माहिती पाहिजेत, यावर एक प्रश्न विचारला होता. आता असे प्रश्न येतात, असे प्रश्न येतात की आपण वाचलेले नसतात, आपल्याला वाटतं पेपर लय सोपा होता, पण प्रत्येक विषयात एक एक दोन दोन प्रश्न असे असतात की जे आपल्याला जमत नाहीत, की त्याचा सोर्सच सापडत नाही, कुठून विचारले काहीच माहित नसतात, कुठून विचारलेले काहीच संबंध लागत नाही. तर हा एक प्रश्न मी वाचला की फंडामेंटल ऑब्जेक्टिव्हवर प्रश्न येऊन गेलेला आहे. फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह, त्यावर तर सिलेबस पण नव्हता, आता आहे सिलेबस, पण विचारू शकतात, त्यांना काय आपण हात नाही पकडू शकत. फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह, जनरल ऑब्जेक्टिव्ह आणि स्पेसिफिक किंवा वर्किंग ऑब्जेक्टिव्ह असे 3 प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह असतात. तर फंडामेंटल म्हणलं ना तर मूलभूत, म्हणजे एकदम असं मुख्य. फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह, मूलभूत ऑब्जेक्टिव्ह, मूलभूत उद्दिष्ट काय असू शकतं? तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे आपल्याला पूर्ण त्याचा विकास करायचा आहे, पूर्ण विकास करायचा आहे. म्हणजेच काय? बेटर सिटीजनशिप, गुड लाईफ, हे आपलं फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मूलभूत हे असू शकतं. त्यानंतर जनरल, साधारण उद्दिष्ट काय असू शकतं? साधारण उद्दिष्ट काय असू शकतं? तर हे थोडं फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह पेक्षा मोर डेफिनेट असते, किंवा अजून फोकस करते, मोर डेफिनेट असते, मोर डेफिनेट असते फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह पेक्षा, आणि डायरेक्टली असोसिएटेड विथ एक्सटेन्शन सर्व्हिसेस. मोर एकदम डेफिनेट दॅन फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह आणि डायरेक्टली असोसिएटेड विथ एक्सटेन्शन सर्व्हिस. काय? हेल्पिंग रुरल पीपल हॅव बेटर होम लिव्हिंग. आणि तिसरं असते स्पेसिफिक किंवा वर्किंग ऑब्जेक्टिव्ह, जे की ऍक्च्युअल वर्क करते, वर्किंग, कार्यरत उद्दिष्ट, त्याला कार्यरत उद्दिष्ट म्हणतात. वर्किंग ऑब्जेक्टिव्ह स्टेट डायरेक्टली अँड स्पेसिफिकली व्हॉट इज टू बी डन, म्हणजे काय केलं पाहिजे, व्हॉट इज टू बी डन, काय काम केलं पाहिजे. ओके. फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह, जनरल आणि स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह एकदा होतं घेतलं. आता आपल्या सिलेबसचा पहिला पॉइंट, म्हणजे आपण एक थोडं एक्सटेन्शन संबंधित जरा जाणून घेतलं की काय आहे बाबा एक्सटेन्शन, काय एज्युकेशन, काय एक्सटेन्शन एज्युकेशनवर काय प्रश्न विचारू शकतात, आपलं अंतिम उद्दिष्ट काय विचारू शकतात, की बाबा एक्सटेन्शन एज्युकेशनचं फायनल गोल काय, अंतिम ध्येय काय आहे हे विचारू शकतात. एक्सटेन्शन एज्युकेशनचं अंतिम गोल काय आहे हे विचारू शकतात. तर आता प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन हे आपण अभ्यासताना आहे ना आपल्या सिलेबसमध्ये खूप असं वरच्यावर वाचलंय, म्हणजे हा ठीक आहे इनलिस्ट केलंय किंवा जास्तीत जास्त याचे एक्झाम्पल बघितलेत, पण हा सिलेबसला महत्वाचा पॉइंट करून टाकलाय, म्हणजे महत्वाचा पॉइंट केलाय त्यांनी. तर आपल्याला प्रत्येक प्रिन्सिपल माहिती पाहिजे, जे काय 14-15 प्रिन्सिपल आहेत ते सगळे प्रिन्सिपल माहिती पाहिजेत, आणि त्या प्रिन्सिपलचा अर्थ काय जातो एवढं माहिती पाहिजे. कारण की ते विचारू शकतात की असं असं होतंय, तर ते कोणतं मूलतत्व आहे किंवा कोणतं प्रिन्सिपल आहे, कोणतं प्रिन्सिपल आहे विस्तार शिक्षणाची मूलतत्व. प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन, विस्तार शिक्षणाची मूल तत्व. तर सगळ्यात पहिल्यांदा काय प्रिन्सिपल काय असू शकतं, म्हणजे बाबा पहिलं मूलतत्व काय असू शकतं? गरजा व आवश्यकतेचे मूलतत्व, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड. प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड हा सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला, हा पाठच पाहिजे, तोंडपाठ पाहिजे प्रिन्सिपल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशनचा. कारण की यावर प्रश्न येऊ शकतो की असं खालीलपैकी कोणतं प्रिन्सिपल आहेत, कोणते नाहीत, किंवा सगळे बरोबर असतील, किंवा एक देतील बाकीचे 3 वेगळे देतील, एकदम सोपं असेल, पण आपल्याला हे माहिती पाहिजेत 14-15. प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड. तर आता कोणताही एक्सटेन्शन प्रोग्राम गावामध्ये घेत असताना आपल्याला त्या गावातील लोकांच्या गरजा काय आहेत ह्या माहिती पाहिजेत, बरोबर.
गरज काय, आवश्यकता काय आहेत, गरज आणि आवश्यकता काय आहेत, त्याशिवाय प्रोग्राम यशस्वी होणार नाही. म्हणजेच काय की एखाद्या गावामध्ये टोटल हॉर्टिकल्चर एरिया आहे, टोटल बाबा डाळिंबाचं उत्पादन जास्त घेतोय, बागायत सगळी पिकं आहेत, तर तिथं तुम्ही ज्वारीचे जे बाय प्रोडक्ट तयार कसे करायचे काय ते घेऊन काय फायदा होणार आहे का? तो प्रोग्राम रन करून काय फायदा होणार आहे का? तर तुम्हाला ते प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड माहिती पाहिजे किंवा व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड, की त्या गावातल्या गरजा काय आहेत. किंवा इथं उदाहरण दिलंय की लो लाईंग एरियामध्ये आपल्याला पॅडी कल्टिवेशनचं सांगावं लागेल ना की कॅस्टर कल्टिवेशनचं. समजतंय का? लो लाईंग एरियामध्ये तुम्हाला कॅस्टर कल्टिवेशनचं सांगून काही फायदा नाही. तसंच हॉर्टिकल्चर एरियामध्ये जे फूड ग्रेन क्रॉप आहेत त्याचे डेमॉन्स्ट्रेशन घेऊन काही उपयोग होणार नाही. तुम्हाला हॉर्टिकल्चरच्या संबंधितच तिथं प्रोग्राम रन करावे लागतील. हेच प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड. आणि त्याशिवाय तुमचा जो काय प्रोग्राम आहे, एक्सटेन्शन प्रोग्राम आहे, तो यशस्वी होऊ शकत नाही. हे आहे प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड. हे ते लक्षात. एक्सटेन्शन एज्युकेशन मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की बाबा आपल्याला काहीतरी पोहोचवायचंय, त्याचं शिक्षण, त्याचंच हे शिक्षण आहे. मग त्याचे प्रिन्सिपल काय असतील बघा, की मी स्वतः गावात काम करताना मला ह्या सगळ्या गोष्टी आता कळतात की बाबा हे का बनवलंय, हे एक्सटेन्शन एज्युकेशन का इम्पॉर्टंट आहे. आपण एखादी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतोय, एवढं तर लक्षात ठेवा की आपण एखादी टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय म्हणजे एक्सटेन्शन एज्युकेशन, एवढं डोक्यात ठेवा. मग ते असेल किंवा ती गोष्ट असेल तर मग पहिला प्रिन्सिपल लागू होतोय का नाही, गरज आहे का नाही पहिल्या प्रिन्सिपलची, प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट अँड नीड्स. ग्रासरूट प्रिन्सिपल. ग्रासरूट प्रिन्सिपल म्हणजे कसं, तृणमूल संघटनांचे मूलतत्व. म्हणजे यामध्ये कसं होतं की आता एकदम गाव पातळीवरचे जे मुद्दे असतात तेच मुद्दे तुम्हाला शेतकऱ्यांना शिकवावे लागतील. म्हणजे त्याच मुद्द्यावर तुम्हाला चर्चा करावी लागेल. ग्रासरूट प्रिन्सिपल येते लक्षात. ग्रासरूट प्रिन्सिपल त्यावर चर्चा करायला. म्हणजे समजा उदाहरण घेतलं की शेतकऱ्यांना त्यांचा माल कसा विकायचा हे शिकवलं पाहिजे का, त्यांना WTO मध्ये काय चालतं हे शिकवलं पाहिजे. याचं डेमॉन्स्ट्रेशन घेतलं, तुम्ही सांगताय WTO मध्ये असं चालतंय तसं चालतंय आणि हे एवढे राज्य आहेत, एवढे देश आहेत आणि त्यांचं ही झालं ते झालं, त्याचा काय फायदा नाही शेतकऱ्याला. शेतकरी काय म्हणेल की माझा आत्ता जो माल आहे ना तो कसा विकायचा ते सांगा. म्हणजेच मार्केटिंग आस्पेक्ट, रुरल एरिया मधल्या मार्केटिंग आस्पेक्टवर आपल्याला बोलावं लागेल. हे ग्रासरूट प्रिन्सिपल. म्हणजे ऍक्च्युअल तिथं गरज काय, म्हणजे प्रभावी व खऱ्या विस्तार कार्याची सुरुवात अत्यंत प्राथमिक अशा वैयक्तिक किंवा कौटुंबिक गाव पातळीवर सुरू होते. म्हणजेच एकदम गाव पातळीवर ज्या संस्था आहेत ग्रासरूट, त्या ग्रासरूट लेवलला जे काही विषय आहेत त्या विषयाची नंतरच सुरुवात होती. स्थानिक लोक, कुटुंब, गट, खेडे, स्थानिक परिस्थिती, स्थानिक प्रश्न यापासून विस्तार कार्याची सुरुवात होऊन गवतासारखे पसरले पाहिजे. इथे लक्षात. म्हणजे गावात ऍक्च्युअल गरज कशाची, गावात ऍक्च्युअल गरज कशाची हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे एकदम ग्रासरूट प्रिन्सिपलचं हे उदाहरण आहे. आता बघा हे उदाहरण दिले की एक्सटेन्शन वर्कर शुड ट्रेन इलिटरेट फार्मर इनिशियली ऑन मार्केटिंग आस्पेक्ट. मी सांगितलं ते, किंवा WTO किंवा गॅटचं सांगून काही फायदा होणार नाही. हे आहे ग्रासरूट प्रिन्सिपल. सरळ सरळ अशी लाईन देऊ शकतात की प्रभावी व खऱ्या विस्तार कार्याची सुरुवात अत्यंत प्राथमिक किंवा ह्याच्यापासून सुरुवात होते, तर ते कोणतं मूलतत्व आहे किंवा ते कोणतं प्रिन्सिपल आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. ग्रासरूट प्रिन्सिपल. प्रिन्सिपल ऑफ कल्चरल चेंज. प्रिन्सिपल ऑफ कल्चरल चेंज. कल्चर म्हणजे काय असते, गावातलं एक वेगळ्या प्रकारचं कल्चर असतं. कोणत्याही गावात प्रोग्राम रन करताना आपल्याला त्यांच्या कल्चरनुसार राहावं लागते. कल्चर कसं बदलतंय ना तसं थोडं थोडं हळूहळू बदलावं लागते. अचानक कधीच बदल होत नाहीत. म्हणजेच उदाहरण घ्यायचं म्हणलं तर
आधी छोट्या मोबाईलमध्ये सापाची गेम खेळायचो, आता पबजी खेळतो. पण डायरेक्ट सुरुवातीलाच पबजी दिली असती तर जमलं असतं का? हळूहळू सापाची गेम आली, नंतर बॉलची गेम आली, हळूहळू ते बॉक्सची गेम आली, त्यानंतर हळूहळू बदल होत गेले आणि आता एवढ्या लांबपर्यंत आले. असं डायरेक्ट झालेलं नाही. तर त्यांचं जसं बदल होतोय, म्हणजे जशा सुधारित पद्धती बदलत चालल्यात, जशा सुधारित पद्धती म्हणजे टेक्नॉलॉजी जशी बदलत चालली आपली ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, त्या ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी जशी बदलती तसंच कल्चर बदलते असं नाही. ते कल्चर लवकर ऍक्सेप्ट करत नाही, तर त्या कल्चरनुसारच ती टेक्नॉलॉजी असावी. म्हणजेच की काय, की एखादी गव्हाची व्हरायटी तर ते किंवा गव्हाची व्हरायटी त्याचा जास्त लालसर गहू होतोय, म्हणजे लालसर चपाती होती या, तर ती ऍक्सेप्ट लवकर करणार नाही. कारण की आपलं कल्चर काय सांगतं, कल्चर थोडं वेगळं आहे, थोडं कल्चर वेगळं आहे. ओके, यामध्ये बघा, बदललेल्या सुधारित पद्धती ज्ञान तंत्रज्ञान आत्मसात झालं पाहिजे, परंतु बदललेले सहजरित्या स्वीकारले जात नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, विस्तार कार्यक्रमाने बदल घडवून आणताना लोकांच्या भावभावनांचा, प्रथा, परंपरांचा यामध्ये मूल्य म्हणजे जे काय आहेत परंपरा, मूल्य या गोष्टींचा उचित आदर राखत स्वतःच्या लोकांच्या मर्यादांची जाणीव राखत बदल घडवून आणावा. म्हणजे आपण स्वतःच रेटवू शकत नाही, गावात काहीतरी वेगळं कल्चर असतं आणि त्या कल्चर बरोबरच चालावं लागतं, त्या कल्चर बरोबरच चालावं लागतं. प्रिन्सिपल ऑफ कल्चरल चेंज, सांस्कृतिक बदलाचे मूलतत्व. बघा, हे कल्चरल चेंज आहे, हा बघा, हा कल्चरल चेंज आहे आणि ज्यामध्ये बदल होतोय, कळतंय का? बदल सुधारित तंत्रज्ञानामध्ये जसा बदल होतोय तसंच ते तेवढं स्पीडने ऍक्सेप्ट करतील का, आणि त्यानुसारच तुम्हाला तुमचा प्रोग्राम रन करावा लागेल, हे कल्चरल चेंज सांगतं प्रिन्सिपल. आणि पुढचं प्रिन्सिपल काय सांगतं, प्रिन्सिपल ऑफ कल्चरल डिफरन्स. यामध्ये लय कन्फ्युजन होता, कल्चरल चेंज आणि कल्चरल डिफरन्स. बघा, कल्चरल चेंज आणि कल्चरल डिफरन्स, आपली संस्कृती काय असते, सामाजिक वारसा असते, सामाजिक वारसा असते. उदाहरण घ्या की एखादी टेक्नॉलॉजी किंवा आपण एखादा प्रोग्राम तयार केला, तो सेम प्रोग्राम हिमाचल प्रदेशच्या एखाद्या गावामध्ये आणि केरळाच्या एखाद्या गावामध्ये सारखा लॉन्च करता येईल का? सारखा सेम टू सेम लॉन्च करता येईल का? नाही, कारण की त्यांचं कल्चर वेगळं आहे आणि हे कल्चर वेगळं आहे. म्हणजे सांस्कृतिक भिन्नतेचे मूलतत्व यावर प्रश्न विचारतात, यावर एमपीएससी ला पण प्रश्न येऊन गेलाय. एमपीएससी अग्रीला एक 2-3च शब्दामध्ये प्रश्न होता की बाबा कल्चरल डिफरन्स काय सांगतो, वर इन डिटेल दिलं होतं आणि खाली एक्सटेन्शन एज्युकेशनचं कोणतं प्रिन्सिपल सांगतं हे इन्फॉर्मेशन. तर कल्चरल डिफरन्स एकदम सोपा प्रश्न विचारू शकतात की बाबा दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपण एखादा आराखडा आपण ही करू शकतो का? बघा, जगाच्या एका भागासाठी तयार केलेला विकास आराखडा दुसऱ्या भागासाठी तितकाच प्रभावीपणे मुख्यत्वे सांस्कृतिक भिन्न व्यक्तीमुळे लागू करता येत नाही. सांस्कृतिक भिन्न व्यक्तीमुळे लागू करता येत नाही, म्हणजे सांस्कृतिक भिन्नता आहे. म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही ती टेक्नॉलॉजी, समजा मशरूम कल्टिवेशनचा आपण एखादा प्रोग्राम करतोय मशरूम कल्टिवेशनचा, आणि मशरूम कल्टिवेशनचा प्रोग्राम केल्यानंतर तिथं मशरूमच खात नाही शेतकरी, तर काय फायदा होईल का? मशरूमच खात नाहीत तर तिथं त्याचा काही उपयोग होणार नाही. तर सांस्कृतिक भिन्नता येते. म्हणजे एखादा प्रोग्राम किंवा एखादा कार्यक्रम घेतानाचा प्रिन्सिपल कल्चरल डिफरन्स आणि कल्चरल चेंज हे दोन लक्षात ठेवा. कल्चरल डिफरन्स आणि कल्चरल चेंज. आता प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन आणि पार्टिसिपेशन. प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन आणि पार्टिसिपेशन, तर यामध्ये गावात प्रोग्राम रन करताय पण लोकांचा सहभागच नाहीये, त्यांचं कॉन्ट्रीब्युशनच नाहीये त्यामध्ये, तर तो प्रोग्राम यशस्वी होणारच नाही. कसा होईल? लोकच येणार नाहीत. त्यांनी पार्टिसिपेशन दाखवलं, जरी वडून ताणून आणली, कुठे चहान वडापाव देतो म्हणले तरी आणले, तरी ते पार्टिसिपेट होणार नाहीत, ती पार्टिसिपेट होणार नाहीत. म्हणजेच काय,
निर्णय घेण्याची, कार्यक्रम आखण्याची आणि राबवण्याची जबाबदारी लोकांनी स्वीकारली की काम प्रभावीपणे होते. म्हणजे आपण समजा जर का एखाद्या गावात काम लॉन्च करत असो प्रोग्राम, तर ते होणार नाही. पण जर का तुम्ही एक 2-3 जे प्रोग्रेसिव्ह फार्मर असतात, ज्यांचं गावात काही लोक ऐकणारे असतात किंवा सरपंच किंवा सदस्य असतात, त्यांना घेऊन जर का तुम्ही उभे राहिले ना, तर लोक आपोआप येतात. ऍटलिस्ट त्यांना हातात हात द्यायला तरी येतात. मग त्यांना बसवतो आपण, बसा म्हणतो. तर हे निर्णय घेण्याची, कार्यक्रम आखण्याची आणि राबवण्याची जबाबदारी लोकांनी स्वीकारली की काम प्रभावीपणे होते. ओके. कोणताही विकास कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काय करावं? लोकांचे सहकार्य व कार्यक्रमातील सहभाग. लोकांचे सहकार्य आणि कार्यक्रमातील सहभाग, त्यामुळे लोकांच्या कार्यक्रमात शासनाचा सहभाग हा नवीन दृष्टिकोन यशस्वी होत आहे. ओके. आता हे जे काय हिवरे बाजार आहे ते कशामुळे सक्सेसफुल झाले? लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आणि पार्टिसिपेशन खूप चांगलं आहे तिथं. तिथं असंच नाही एकट्या माणसानी केलेलं नाही, ते एकट्या माणसानी केलेलं नाही. राळेगण सिद्धी एकट्या माणसानी केलेलं नाहीये, 2 गाव आहेत. एकट्या माणसानी केलंय का? नाही. लोकांचं पार्टिसिपेशन असल्याशिवाय होत नाही. आता प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बाय डुईंग, 6वं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बाय डुईंग, प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकण्याचे मूलतत्व. म्हणजेच कसं की एखादी गोष्ट ऐकली तर एवढं लक्षात राहत नाही, एखादी गोष्ट पाहिली तर ठीक आहे बाबा आपण लक्षात ठेवू जास्त, पण ती गोष्ट आपण स्वतः करून पाहिली तर ती अजून जास्त लक्षात राहते. प्रिन्सिपल ऑफ प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकण्याचं मूलतत्व, प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बाय डुईंग. आता माणूस स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तसेच एखादी गोष्ट स्वतः करून पाहिल्याशिवाय ती जमत नाही. नवीन गोष्ट प्रत्यक्ष अथवा तंत्रज्ञानाचा स्वीकार होण्याकरिता ती गोष्ट, पद्धत किंवा तंत्रज्ञान लोकांनी पाहिले आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे वापर करून पाहिला पाहिजे. त्यामुळे आत्मविश्वास आणि ते जे काही सुधारित तंत्रज्ञान आहे ते लोकांच्या वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणते. ओके. लोकांच्या वर्तणुकीत अपेक्षित बदल घडतात. थोडं मराठीमध्ये, लोकांच्या वर्तणुकीत अपेक्षित बदल घडतात. ओके. म्हणजेच कोणतंही डेमॉन्स्ट्रेशन असू द्या, तुम्ही शेतकऱ्यांना करायला लावलं तर ते कधी पण फायदेशीर राहील, एकदम सिंपल आहे हा प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बाय डुईंग, प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकण्याचे मूलतत्व. आता adaptability principle in the use of extension teaching methods. येथे लक्षात, विस्तार शिक्षण पद्धतीत समायोजित वापराचे मूलतत्व, समायोजित वापराचे मूलतत्व, विस्तार शिक्षण पद्धतीत समायोजित वापराचे मूलतत्व. तर हे काय सांगतं की एखाद्या गावामध्ये आपण एखादा प्रोग्राम रन करतोय तर तिथं जी काय आपण एक्सटेन्शन, आपल्याला जी काय टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करायची आहे तर ती टेक्नॉलॉजी आपण कशी प्रोव्हाइड करणार, म्हणजे कशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार, तर कोणतं माध्यम वापरणार, येते का लक्षात, कोणतं एक्सटेन्शन टीचिंग मेथड वापरणार जे की प्रभावी ठरेल. बघा, वर्तणुकीत विस्तार कार्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या विस्तार शिक्षण पद्धती स्थानिक परिस्थितीशी अनुरूप असाव्यात. म्हणजेच कसं की तिथं लाईटच नाही आणि तुम्ही प्रोजेक्टर लावायचं म्हणताय, सगळं सेटअप केला आणि लाईटच उपलब्ध नाही, दिवसा लाईटच नाही, मग काय करायचं? किंवा म्हणजे दुपारनंतर येणारी लाईट, तर त्याचा फायदा होणार आहे का? तुम्हाला दुसरी काहीतरी मेथड अशी वापरावी लागणार ज्यांना शेतकरी किंवा तिथले शेतकरी इलिटरेट आहेत आणि तुम्ही त्यांना अशा गोष्टी प्रोव्हाइड करताय की जी काही गरजेचं नाहीये, किंवा असे शब्द वापरताय मोठे मोठे इंग्रजी मधले की त्यांना काहीच कळत नाही.
तर तुम्ही कोणती एक्सटेन्शन टीचिंग मेथड वापरताय ती प्रभावी असली पाहिजे. हे विस्तार शिक्षणिक पद्धतीत समायोजित वापराचे मूलतत्व. विस्तार शिक्षण पद्धतीत समायोजित वापराचे मूलतत्व. हेच म्हणलं मी, एलसीडी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलंय आपण आणि तिथं लाईटच उपलब्ध नाहीये गावात, तर त्याचा काही फायदा होणार नाही. कारण ती वस्तू तिथं गरजेची नाही. कोणतीही एक विस्तार शिक्षण पद्धती सर्वच ठिकाणी किंवा सर्व पद्धतीमध्ये प्रभावी ठरू शकत नाही. एकच एक्सटेन्शन टीचिंग मेथड ही एकाच म्हणजे सगळ्या ठिकाणी प्रभावी ठरेल असं नाही. ओके. प्रिन्सिपल ऑफ लीडरशिप, नेतृत्वाचे मूलतत्व. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कान टोचावे सोनाराने, म्हणजेच आपल्याला त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी तयार करावी लागते. आपण किती जरी घसा फाडून ओरडलो तरी ते ऍक्सेप्ट लवकर टेक्नॉलॉजी करत नाहीत. पण त्यांचा जो काय प्रोग्रेसिव्ह फार्मर असतो, ओपिनियन लीडर असतो, जो की त्यांचं शेतकरी त्याला बघतात बाबा, त्याच्याकडनं ओपिनियन घेतात की नवीन टेक्नॉलॉजी कशी वापरायची. जर का तुम्ही त्यालाच ती टेक्नॉलॉजी वापरायला दिली तर शेतकरी त्याच्याच पावलावर चालतात परत. बरोबर ना? शेतकरी त्याचं ऐकतात की बाबा, शेतकरी म्हणला ना की बाबा ही व्हरायटी चांगली आहे, हे वाण चांगलंय, ह्याचं उत्पादन चांगलंय, तर ते लगेच ऍक्सेप्ट करतात. तर ते प्रिन्सिपल ऑफ लीडरशिप, नेतृत्वाचं मूलतत्व. ओके. नेतृत्वाचं मूल तत्व की आपण ज्यावेळेस प्रोग्राम रन करताना त्यामध्ये एखाद्या लीडर तयार केला त्यांच्यातच एखादा, तर कधी पण ती टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला लवकर मदत होते. परत काय, त्या स्थानिक स्वयंसेवी नेतृत्वाचा विकास करण्याची विस्तार कार्यकर्त्यांनी लोकांचे नेतृत्व स्वतःकडे घ्यायचे नसते, तर लोकांना गटामध्ये संघटित करून त्यांच्यातील नेतृत्व व नेते कसे तयार होऊन पुढे येतील हे पाहायचे असते. म्हणजे ते जे काय सगळं लीडरशिप स्वतः करायची नसते, त्यातली लोकांना लीडर बनवायचं असते. म्हणजे बघा, प्रत्येकाचं ना, म्हणजे एक गावात विलेज मध्ये काम करत असताना जसं हे बदलतात, काय म्हणतात त्याला, म्हणजे कृषी सहाय्यक बदलतात, तसे प्रत्येकाचे कोण ना कोणतरी लीडर असतात गावात, जे की ते ऍज अ ओपिनियन म्हणून ते काम करत असतात, गावात तर काम करत असतात, पण आपल्याला बी इन्फॉर्मेशन देत असतात गावातनं किंवा गावात काय चाललंय. तर मग एखादी टेक्नॉलॉजी किंवा काय नवीन आला असेल किंवा नवीन प्रोजेक्ट, नवीन स्कीम, तर आपण पूर्ण गावाला विचारत नाही बसत, आपण त्या दोघा तिघांना विचारतो की बाबा हे फिजिबल राहील का आपल्या गावामध्ये, आणि त्यांच्याकडनं सल्ला घेतो. तर आपण त्यांना ऍज अ लीडर म्हणून डेव्हलप करत असतो. ते हे आहे प्रिन्सिपल ऑफ लीडरशिप. आता होल फॅमिली अप्रोच. तर कसं होतं की पूर्ण फॅमिलीला यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे. का? तर उदाहरण देतो की एखादी टेक्नॉलॉजी समजा काही पण असू द्या, तर सगळे पुरुष येतात प्रोग्रामला, पुरुष येतात, पण घरी गेल्यानंतर ते स्वतःच्या बायकोला विचारतात की घ्यायचं का नको, आणि तिला त्याबद्दल काही माहित नसते. ती म्हणती नको. हे घडतं. तर म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात अशा की समजा एखादं नवीन वाण आलं आणि त्याची चपाती व्यवस्थित होत नसेल, पण त्यामध्ये जे काय पोषण मूल्य आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहेत, पण आपण त्या पुरुषाला समजून सांगितलेलं असते की बाबा लय पोषण मूल्य आहेत असे, पण घरातली पोषण मूल्य ठरवणारं कोण असतंय? आई असते, म्हणजे स्त्री असते. पण तिला आपण ह्या पूर्ण प्रोग्राम मध्ये इन्व्हॉल्वच करून घेतलेलं नसतं. ते इन्व्हॉल्व न केल्यामुळे ती टेक्नॉलॉजी प्रॉपर एक्सटेन्शन होत नाही. जर का आपण त्यांना पण समजून सांगितलं की बाबा याचा काय फायदा आहे, तर ती टेक्नॉलॉजी योग्यरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. तेच होल फॅमिली अप्रोच. कधी कधी काय होतं की एखाद्या प्रोग्रामला पोरं येतात जे की युवा शेतकरी असतात, पण त्यांच्या नावावर सातबारा नसतोय, आणि जेव्हा घरी वडिलांना जाऊन विचारतात तर वडील म्हणतात काय आपल्याला गरज नकोय, आपल्याला ती टेक्नॉलॉजी घ्यायची नाही. मग हे किती वराडलं तरी ह्याच्या नाव काय सातबारा नसते, त्यामुळे काही होत नाही. बरोबर आहे? तरी काही होत नाही, वडील जे ठरवतील. तर मग आपल्या प्रोग्राम मध्ये
त्यांना पण इन्व्हॉल्व केलं पाहिजे, की होल फॅमिली अप्रोच, पूर्ण फॅमिली अप्रोच असला पाहिजे आपला, संपूर्ण कुटुंबाचं मूलतत्व. येते लक्षात? संपूर्ण कुटुंबाचं मूलतत्व यामध्ये इन्व्हॉल्व येतं, संपूर्ण कुटुंबाचं मूलतत्व. ओके, आता हा प्रश्न येऊन गेला बघा, फॅमिली इज अ युनिट ऑफ एनी सोसायटी. आत्ता ऍग्रीमेंट्सला 22च्या पेपर बघितला असेल तर एक्सटेन्शनचा विचारून गेला, फॅमिली फॅमिली हा प्रश्न इतका सोपा प्रश्न आला, ते का सिलेबसला होता का, म्हणजे ते कुठं सिलेबसला नाही हा प्रश्न आपल्याला पण विचारू शकतात. ओके, किंवा बा सोसायटीचं बेसिक युनिट म्हणजे काय म्हणतात त्याला, ते काय फॅमिली आपल्याला माहिती पाहिजे, प्रश्न येऊन गेलाय. प्रिन्सिपल ऑफ सॅटिस्फॅक्शन, आता हे कुठं आलं की हा विषय कुठं आला की ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम रन केला पण नंतर ती शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड केली, ती शेतकऱ्यांनी ऍक्सेप्ट केली, आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याला सॅटिस्फॅक्शन किती झालं. किंवा मी तुम्हाला आत्ता शिकवतोय, समजा इथंच चाललंय, तुम्ही ऑनलाईन बघताय, की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन किती होतंय. हा एक प्रोग्रामच आहे ना, एक प्रोग्रामच असल्यासारखा आहे, की मी एक तुम्हाला काहीतरी टेक्निक घेऊन आलोय आणि ती तुम्हाला शिकवतोय किंवा नॉलेज देतोय, जे की मी वेगवेगळ्या पुस्तकातनं एकत्र केलंय, जे तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतोय. तर ते जे काही नॉलेज आहे त्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन किती मिळतंय, हे इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे, प्रिन्सिपल ऑफ सॅटिस्फॅक्शन. हे नाही आलं तर त्या प्रोग्रामचा काही फायदा नाही. सॅटिस्फॅक्शनच नाहीये म्हणजे नाही, आपल्याला काय पटना, आपल्याला काय कळना, म्हणजे जुळना, असं जर का म्हणले तर याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे. म्हणजेच काय की जे काही विस्तार कार्यात जो विस्तार कार्य करतोय आपण, लोकांचे होणारे जे समाधान आहे ना, ते अत्यंत आवश्यक आहे. ते खूप आवश्यक आहे. लोक जोपर्यंत त्या कार्यक्रमाच्या निष्कर्षापासून समाधान होत नाही, म्हणजे त्या कार्यक्रमाच्या निष्कर्षापासून जोपर्यंत लोकांचं समाधान होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला राबवणे अवघड असते. कार्यक्रमाचे समाधानकारक निष्कर्षामुळे लोक आणखी सुधारणा घडवून आणून उद्युक्त होतात व प्रयत्नशील राहतात. म्हणजे लोक अजून उद्युक्त होतात आणि प्रयत्नशील राहतात. इफ अन फार्मर इज सॅटिस्फाईड बाय सीइंग बेबी कॉर्न कल्टिवेशन, इज एक्सपोजर विजिट ट्रायज टू अडॉप्ट इट. सॅटिस्फॅक्शन पाहिजे ना, की कोणतीही गोष्ट असू द्या त्यामध्ये सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही तर काही मजा येत राहत नाही. म्हणजे तो ऍक्सेप्टच करत नाही ती टेक्नॉलॉजी, तो ती टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करत नाही. ओके, हे प्रिन्सिपल ऑफ सॅटिस्फॅक्शन. आता प्रिन्सिपल ऑफ ट्रेन्ड स्पेशालिस्ट, प्रशिक्षित विशेषज्ञाचे मूलतत्व. म्हणजे हे काय की जो काय एक्सटेन्शन एजंट असतो तो सगळ्याच गोष्टीमध्ये टेक्निकली अवेअर असेल असं नसते, की त्याला सगळ्याच गोष्टी माहिती असतील. तर त्याला ट्रेंड स्पेशालिस्ट व्हायचं गरजेचं असते. म्हणजे काही सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट असतात, SMS असतात, सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट, ते त्याला मदत करत असतात. आता बघा, प्रिन्सिपल ऑफ ट्रेंड स्पेशालिस्ट, कृषी, उद्योग, रोजगार इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जे बदल घडतायत किंवा जे शोध लागतायत ह्याच्यावर लक्ष ठेवणे विस्तार कर्मचाऱ्याला अवघड जातं. जो काही एक्सटेन्शन एजंट आहे त्याला अवघड असते. म्हणून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विशिष्ट शाखांशी निगडीत असणाऱ्या प्रशिक्षित विशेषज्ञांची विस्तार कार्यात गरज भासते. म्हणजे जे काय आता समजा हॉर्टिकल्चर, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, प्लांट प्रोटेक्शन आहे, या सगळ्या गोष्टी असतात. तर जो काही विस्तार कार्य करत असतो तो सगळ्या गोष्टीवर लक्ष नाही ठेवू शकत. तर अचानक नवीन कीड दिसली किंवा नवीन एखादा रोग दिसला गावामध्ये बाबा, जो की जास्त आढळायला लागलाय एखाद्या भाजीपाल्यावर, तर तो काय करतो की एखादा जो विशेषज्ञ असतो KVKचा किंवा रिसर्च सेंटरचा, तर तिथं त्याची मदत घेतो की बाबा मला याबद्दल इन्फॉर्मेशन द्या, मला याबद्दल इन्फॉर्मेशन द्या. संशोधन संस्था त्यांनी विकसित केलेले सुधारित जे तंत्रज्ञान असते
आणि विस्तार कर्मचारी यांना एकत्र आणण्याचे व विस्तार कार्यातील दरी भरून काढण्याचे कार्य करतात. येते म्हणजेच विस्तार कार्यकर्ता काय करतो की बाबा तो काय जे काही नवीन नवीन रोज शोध लागतायत किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी बाजारात येते या संबंधित अवेअर नसतो किंवा नवीन एखादी कीड येते, एखादा डिसीज येतोय, एखादं प्लांट प्रोटेक्शनचं मटेरियल येतंय, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, फंजिसाइड जे काही नवीन बाजारात येतात त्याबद्दल तो अवेअर नसतोय. मग तो अवेअर कसा होतो की त्या त्या डिपार्टमेंटचे जे काही सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट असतात त्यांच्याबरोबर तो संपर्क करून ती माहिती घेऊन जी काही दरी जो काही गॅप निर्माण झालेला असतो तो भरून काढतो. ओके, हे आहे प्रिन्सिपल ऑफ ट्रेन्ड स्पेशालिस्ट. आता प्रिन्सिपल ऑफ इव्हॅल्युएशन. प्रिन्सिपल ऑफ इव्हॅल्युएशन प्रिन्सिपल ऑफ इव्हॅल्युएशन काय सांगतं की मूल्यमापनाचे मूलतत्व. जर का इव्हॅल्युएशनच केलं नाही तर स्टॅग्नेशन येऊन जाईल. की प्रोग्राम आपण लॉन्च केला गावात आणि रन केला, सगळं झालं, त्याला सॅटिस्फॅक्शन बी झालं, पण तुम्ही इव्हॅल्युएशनच केलं नाही, इव्हॅल्युएटच केलं नाही की बाबा त्याचा फायदा किती झाला, किती शेतकऱ्यांना किती फायदा झाला, तर तो एकदम फॉल्स ठरतो. प्रिव्हेंट स्टॅग्नेशन. इव्हॅल्युएशन शुड इंडिकेट द गॅप्स अँड स्टेप टू बी टेकन टू फर्दर इम्प्रूव्हमेंट. म्हणजे परत सेम प्रोग्राम गावात लॉन्च करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, परत सेम प्रोग्राम गावात लॉन्च करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हे प्रिन्सिपल ऑफ इव्हॅल्युएशन. मूल्यमापनाचे मूलतत्व प्रिन्सिपल ऑफ इव्हॅल्युएशन हे सांगतं. इव्हॅल्युएशन हे झालं पाहिजे. आता प्रिन्सिपल ऑफ अप्लाइड सायन्स अँड डेमोक्रेसी. आता हे एका पुस्तकात कुठं नाहीये पण सोर्स आहे, प्रत्येक प्रिन्सिपलला सोर्स आहे. ओके, प्रत्येक प्रिन्सिपलला सोर्स आहे. प्रिन्सिपल ऑफ अप्लाइड सायन्स अँड डेमोक्रेसी म्हणजे अप्लाइड सायन्स अँड डेमोक्रेसी हे प्रिन्सिपल काय सांगतं की डेमोक्रेसीमध्ये तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला एखादी टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करण्यासाठी फोर्स नाही करू शकत. पूर्णपणे लोकशाही आहे, यामध्ये त्याला ती टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करायची, ती कितीही चांगली असू द्या, त्याचं सोनं करणारी असू द्या, पण त्या शेतकऱ्यावर डिपेंड असतं की ती त्याला ऍक्सेप्ट करायची का रिजेक्ट करायची. हे प्रिन्सिपल ऑफ अप्लाइड सायन्स अँड डेमोक्रेसी सांगतं. डेमोक्रेसी लक्षात, लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये तुम्हाला त्या शेतकऱ्याला पूर्णपणे मोकळीक आहे की तो ऍक्सेप्ट करेल किंवा रिजेक्ट करेल. प्रिन्सिपल ऑफ अप्लाइड सायन्स अँड डेमोक्रेसी. प्रिन्सिपल ऑफ इंडिजिनियस नॉलेज. प्रिन्सिपल ऑफ इंडिजिनियस नॉलेज स्थानिक प्रचलित ज्ञानाचे मूलतत्व. तर कसं होतं की एखाद्या म्हणजे वडिलोपार्जित आहे ना, जनरेशन आफ्टर जनरेशन एखादी टेक्नॉलॉजी पुढे पुढे प्रोव्हाइड केलेली असते, म्हणजे जनरेशन आफ्टर जनरेशन. ते झालं इंडिजिनियस नॉलेज. तिथलं त्यांचं ते नॉलेज असते. म्हणजे आमचे आजोबा बी हेच करत होते, वडील बी हेच करत होते, म्हणून मी पण हीच टेक्नॉलॉजी वापरतोय आणि ही चांगली आहे. म्हणजे ती चांगली असती, त्यांना टेक्निकली फिजिबल असती, त्यांना ती चांगली असती. मग यामध्ये काय होतं की जे काही इंडिजिनियस नॉलेज असते, इंडिजिनियस नॉलेज सिस्टीम असते, विच दे डेव्हलप थ्रू जनरेशन ऑफ वर्क एक्सपिरियन्स अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इन देअर ओन सिच्युएशन. म्हणजेच की ते जे नॉलेज असते ना, हे एका दिवसात तयार नसते झालेलं. म्हणजे जे कंटिन्यू शुगर केन ग्रोवर्स असतात, म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी असतात, त्यांचे स्वतःच्या टेक्निक डेव्हलप झालेले आहेत. तुम्ही बघितलं असेल की जे 100 टन ऊस काढतात ते काय कुठं शिकून आलेले नसतात. त्यांचं नवीन काय ना काहीतरी, कोण पाचट कुजवतंय, तो कोण खतांचं व्यवस्थित डोसेस तयार करतंय. प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक आणि ते ट्रायल अँड एरर बेसवर, म्हणजे आता चुकत्यात, पुढच्या वेळेस व्यवस्थित करतात, पुढच्या वेळेस व्यवस्थित करतात, असं त्यांचं नॉलेज आहे ना, हे चुकातनं सुधरत जाऊन आहे ना, ते एका वेळेस असं नॉलेज तयार करतात की जे एक व्यवस्थित, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे आपण एक्सटेन्शन करू शकतो त्या नॉलेजचं, इतकं सुपर असतात. आणि असतात बघा काही प्रगतशील शेतकरी. ते झालं प्रिन्सिपल ऑफ इंडिजिनियस नॉलेज. आणि हे शेवटचं विस्तार कार्यक्रमातील लवचिकतेचे मूलतत्व. म्हणजे समजा आपण एखादा विस्तार कार्यक्रम लॉन्च म्हणजे गावात राबवतोय आणि त्या गावामध्ये तो लवचिक असावा. 10ला म्हणजे 10लाच आले पाहिजेत, नाही आले तर संपला विषय,
असलं नाही. बाबा तिथल्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर डिपेंड असावा पूर्णपणे, जशा गरजा आहेत पूर्णपणे लवचिक असावा. विस्तारचा कोणताही कार्यक्रम हा लवचिक असावा, लोकांच्या बदलणाऱ्या वाढणाऱ्या गरजा समायोजित करण्याची योजना यात असावी. ओके, हा झाला विस्तार कार्यक्रमातील लवचिकतेचे मूलतत्व. हे झाले 15 एक्सटेन्शन एज्युकेशनचे प्रिन्सिपल, जे की तोंडपाठ पाहिजेत आणि ज्याचा अर्थ माहित पाहिजे. अर्थ माहित पाहिजे म्हणजे वाचताना नुसतं असं वाचू नका की हा हे प्रिन्सिपल ऑफ एक्स, हे एक्स एक्स वाय झेड आहे आणि तुम्हाला त्याचा अर्थ माहित पाहिजे. कारण तिथं विचारताना आहे ना थोडासा अर्थ विचारणार, एका लाईन मध्ये एकाच लाईन मध्ये अर्थ विचारणार आणि तो अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण थोडक्यात घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा बघितलं प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट आणि नीड. ओके, प्रिन्सिपल ऑफ इंटरेस्ट आणि जिथं म्हणजे गरजा आपल्याला बघाव्या लागतात. त्यानंतर बघितलं ग्रासरूट प्रिन्सिपल, ऍक्च्युअल तुम्हाला तिथल्या बाबा ग्रामीण भागातली जे काय एकदम ग्रासरूट पासन ते तुम्हाला वरपर्यंत यावं लागते, खालच्या गरजांपासून वरच्या गरजांपर्यंत. प्रिन्सिपल ऑफ कल्चरल चेंज, कल्चरल चेंज म्हणलं तर तिथलं कल्चर कसं बदलतंय त्या हिशोबाने आपल्याला आपली टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करावी लागते. प्रिन्सिपल ऑफ कल्चरल डिफरन्स चौथं, त्या प्रिन्सिपल ऑफ कल्चरल डिफरन्स मध्ये एकच आराखडा आपण वेगवेगळ्या ठिकाणी सारखा राबवू शकत नाही. प्रिन्सिपल ऑफ कल्चरल डिफरन्स. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ कोऑर्डिनेशन आणि पार्टिसिपेशन. तर त्यामध्ये आपलं जेवढं शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन आणि कोऑर्डिनेशन असेल तेवढंच त्यांना फायदा, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला तर होतोच पण शेतकऱ्यांना पण तेवढा फायदा होतो. पण जर का आपणच एकटंच ताणत गेलो तर त्याचा काही फायदा नाही. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बाय डुईंग, प्रिन्सिपल ऑफ लर्निंग बाय, जोपर्यंत आपण स्वतः करून बघणार नाही तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही. त्यानंतर अडॅप्टिबिलिटी प्रिन्सिपल, कशासाठी म्हणजे एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स आहेत त्याची अडॅप्टिबिलिटी, म्हणजेच काय की त्या गावामध्ये काय गरज आहे म्हणजे ती टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करताना तेच वापरावं, गरजेपेक्षा जास्त वापरू नये. प्रिन्सिपल ऑफ लिडरशिप, आपल्याला लिडरशिप डेव्हलप करावी लागती. होल फॅमिली अप्रोच, म्हणजे पूर्ण फॅमिलीला आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड करून घ्यावं लागतं, फक्त त्यातला एक जण घेतलं तर, मी उदाहरण सांगितलं तुम्हाला. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ सॅटिस्फॅक्शन, सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे. प्रिन्सिपल ऑफ ट्रेन्ड स्पेशालिस्ट, ट्रेन स्पेशालिस्ट प्रशिक्षित विशेषज्ञांचे मूलतत्व. आणि इव्हॅल्युएशन गरजेचं आहे. त्यानंतर अप्लाइड सायन्स अँड डेमोक्रेसी, ॲडॉप्शन अँड रिजेक्शन त्याच्यावर डिपेंड आहे. आणि इंडिजिनियस नॉलेज आणि लवचिकता महत्वाची आहे. हे झाले प्रिन्सिपल. तर आता या प्रिन्सिपलवर प्रश्न कसे विचारू शकतील, तर खालीलपैकी कोणते प्रिन्सिपल आहेत कोणते नाहीत. सिंपल प्रश्न. विस्तार शिक्षणाची मूलतत्वे खालीलपैकी कोणती आहेत आणि विस्तार शिक्षणाची मूलतत्वे कोणती नाहीत. प्रश्न कसाही येऊ शकतो. परत कुठल्याही मूलतत्वाचं थोडक्यात वर्णन असेल, एका ओळीत वर्णन असेल आणि ते खालीलपैकी कोणतं मूलतत्व आहे, त्यामध्ये 4 मूलतत्व देतील, त्याच्यामधलं एक उत्तर आपल्याला लिहावं लागेल. यामध्ये काय गडबड होती माहिती का, की आपण ना थोडं जास्त विचार करतो, तो करायचा नाही, एकदम सिंपल. आणि पुढची गोष्ट की जर का प्रश्न कळाला नाही ना तो मराठीमधून पण बघायचा, मग त्यामध्ये लँग्वेज चेंज ऑप्शन येतो तिथं लगेच उजव्या बाजूला वरती, तर तो मराठीमधून पण एकदा बघायचा. का, कारण की कसं होतं की समजा तो मराठीमधून इंग्रजीमध्ये झाला असेल तर त्याची प्रश्नाची ठेवण ही बिघडलेली असते आणि आपल्याला पटदिशी कळत नाही लवकर इंग्रजीमध्ये, किंवा नक्की म्हणायचंय काय त्यांना, किंवा अवघड शब्द वापरलेले असतात जे की आपल्याला कळत नाहीत. आपल्याला प्रिन्सिपल कळतात, हा प्रिन्सिपलवर प्रश्न आहे, पण नक्की कल्चरल चेंज किंवा कल्चरल डिफरन्स आहे तर मराठीतून एकदा प्रश्न बघा. कारण की जे काय जे टेक्निक म्हणजे बाकीच्या विषयांचे प्रश्न आहेत त्यामध्ये कुठं सीड रेट, ऑइल पर्सेंटेज, कुठं फर्टिलायझर डोस किंवा सॉइल मध्ये असे प्रश्न आहेत की जे फॅक्च्युअल डाटा आहे किंवा तो इंग्रजीमध्ये कळतो. पण इथं कसं आहे, इथं अप्लाइड क्वेश्चन असतात जे की एक्सटेन्शनशी संबंधित, जे की प्रोग्राम हे
ते शब्द जे मराठीत इंग्रजीमध्ये केले तर अवघड जाऊ शकतं.